मित्रांनो, विठू विटेवर का उभा आहे? पुंडलिक हा सुरुवातीला चांगला माणूस नव्हता. तो आपल्या वृद्ध आईवडिलांचा प्रचंड द्वेष करायचा आणि पत्नीच्या सांगण्यावरून त्याने आईवडिलांना नोकरासारखे वागवायला सुरुवात केली होती. एकदा पुंडलिक पत्नीसोबत तीर्थयात्रेला निघाला आणि त्याने आईवडिलांनाही ओझे वाहून नेण्यासाठी सोबत घेतले. एका रात्री जंगलात मुक्काम असताना पुंडलिक स्वतः उबदार घोंगडीत झोपला, तर आईवडिलांना त्याने थंडीत बाहेर तसे सोडून दिले. मध्यरात्री पुंडलिकाला अचानक जाग आली, तेव्हा त्याने एक अद्भुत दृश्य पाहिले. 3 अत्यंत दिव्य स्त्रिया, ज्यांचे कपडे खूप मळलेले होते, त्या तिथे आल्या. त्यांनी पुंडलिकाच्या आईवडिलांचे पाय धुतले आणि अचानक चमत्कार झाला. त्यांचे मळलेले कपडे एकदम स्वच्छ व चमकदार झाले. पुंडलिकाने आश्चर्यचकित होऊन विचारले, "मातांनो, तुम्ही कोण आहात?" तेव्हा त्यांनी सांगितले, "आम्ही गंगा, यमुना आणि सरस्वती आहोत. पापी लोक आमच्यात स्नान करतात, त्यामुळे आम्ही मलिन होतो. परंतु या वृद्ध मातापित्यांच्या पवित्र सेवेमुळे आम्ही पुन्हा शुद्ध झालो आहोत." हे ऐकून पुंडलिकाचे डोळे उघडले आणि त्याचे हृदय परिवर्तन झाले. त्याने तीर्थयात्रा तिथेच सोडली आणि तो रात्रंदिवस आपल्या आई-वडिलांची मनापासून सेवा करू लागला. पुंडलिकाच्या या अथांग भक्तीची चर्चा थेट स्वर्गापर्यंत पोहोचली. त्याची भक्ती पाहून स्वतः भगवान विष्णू भूतलावर आले. ते पुंडलिकाच्या आश्रमात आले आणि म्हणाले, "पुंडलिका, मी तुला दर्शन देण्यासाठी आलो आहे." परंतु पुंडलिक त्यावेळी आपल्या आईवडिलांचे पाय चेपण्यात मग्न होता. आपल्या सेवेत कोणताही खंड पडू नये म्हणून पुंडलिकाने मागे न बघता जवळच पडलेली एक वीट देवाच्या दिशेने सरकावली आणि म्हणाला, "प्रभू, मी सेवा पूर्ण करेपर्यंत या विटेवर उभे राहा." भगवान विष्णू पुंडलिकाच्या या पितृभक्तीवर अत्यंत प्रसन्न झाले. त्यांनी हसून आपले दोन्ही हात कमरेवर ठेवले आणि ते त्या विटेवर उभे राहिले. जेव्हा आई-वडील शांत झाले, तेव्हा पुंडलिक देवापाशी आला. भगवान विष्णू त्याला म्हणाले, "तू जगाला दाखवून दिलेस की मातापित्यांची सेवा ही माझ्या पूजेपेक्षाही मोठी आहे. जगाला याची कायम आठवण राहावी म्हणून मी युगेनयुगे इथेच असाच उभा राहीन." आज पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हे याच पवित्र स्थानावर आहे, जिथे भगवान विठ्ठल आजही दोन्ही हात कमरेवर ठेवून पुंडलिकाने दिलेल्या त्याच विटेवर उभे आहेत. मित्रांनो, कथा आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका. धन्यवाद.